खरोखर कोल्हापूरला आमच्या खुळं करून सुभाष केले. आता सुभाष आमचा शहाणा झालाय. आता सुभाष कपडे काढून उतरणार. आता इथून पुढे सुभाष होणार नाही. सुभाष चाललेला आहे कोल्हापूरचा. कोल्हापूरकरांचा सुभाष 100% झालेला आहे. तिब्बल नाही चौपट सुभाष झालेला आहे सगळ्यांचाच. कोल्हापूरच्या जनतेला कळालेलं आहे की सुभाष झालेला आहे एवढं माहीत आहे. होय, आता आमचा सुभाषच झालेला आहे. होय, आमचा आता सुभाषच झाला आहे. आमचा सुभाष झाला आहे. आमचा सुभाष झाला आहे. आमचा सुभाष झाला आहे. पूर्ण 100% आमचा सुभाष झाला आहे. काय सगळी वाट लागल्या काय बोलायचं. डबरं 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 कर्नाटक मोडायला लागलं सगळ्या म्हाताऱ्या लोकांचं. काय सुख नाही आहे कोल्हापुरात. काय आमचं कोल्हापूर होतं आणि काय वाट लागली. आरा एकच आमचं कोल्हापुरात. कोल्हापूरची चाळण झाली रस्त्याची. मग येणारा पैसा जातो कुठं कुठं मोडतो. गणपतीच्या आगमनापूर्वी जर हे कोल्हापूर शहर खड्डेमुक्त नाही झालं तर खरोखर हा कोल्हापूर हे तुम्हाला सुभाष करून दाखवणार आहे. कोल्हापूरच्या जनतेचा खरोखर सुभाष झाला म्हटलं तर काय चुकीचं होणार नाही. सुभाषनं कोल्हापुरी पायतान गणी खरेदी केले. 10 पायतान घेऊन महाराष्ट्र शासनाला आम्ही दाखवणार आहे. आणि कोल्हापूरचा सुभाष योग बंद झाला पाहिजे. कोल्हापूरचा सुभाष जागा व्हावा याच्या पाठीमध्ये ही संकल्पना आहे. खड्डेमुक्त कोल्हापूर झालंच पाहिजे. नाही सुभाष काय आम्ही दाखवणार कोल्हापूरवासी. आला श्रावण श्रावण दारी हिरवाईचं तोरण. व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया. दर्शक नमस्कार. मी आता कोल्हापूरमधील माऊली चौकामध्ये आहे. माऊली चौकामध्ये इथं सर्व लोक जमलेली आहेत कारण त्यांचा सुभाष होत आहे. खरं बघायला गेलं तर सुभाष होत आहे म्हणजे नेमकं काय होत आहे. कोल्हापुरातील रस्त्यांच्यामुळं यांचा सुभाष होत आहे म्हणून आज सगळे इथं जमलेले आहेत. के न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण चालू केलेली ही जी नवीन सिरीज आहे ज्याचं नाव आहे कोल्हापूरचा सुभाष. कोल्हापूरचा सुभाष म्हणजे काय की हा सुभाष आजपर्यंत कधीही बोलला नाही. सुभाष फक्त अन्याय सहन करत राहिला. रस्त्यांच्या बाबतीतला असू देत, कचऱ्याच्या बाबतीतला असू देत किंवा सर्व व्यवस्थेच्या बाबतीतला असू देत, सर्व जे काही अन्याय आहेत हे सुभाषने आजपर्यंत सहन केले. सुभाष हा सर्वसामान्य व्यक्ती आहे. चौकातला व्यक्ती आहे. पण आजपर्यंत सुभाषनं कधी आवाज उठवला नाही. आज तोच सुभाष या रस्त्यांच्या बाबतीत रस्त्यांचा विषय घेऊन रस्त्यावरती उतरलेला आहे. या सर्व सुभाष त्यांच्यासोबत आज आपण के न्यूज चॅनलच्या माध्यमातून बोलणार आहे. नमस्कार. काय सांगाल सुभाष झालाय. सुभाष ही संकल्पना के न्यूजनं अतिशय चांगली केली आहे. त्याबद्दल के न्यूजचं पहिल्यांदा मी आभारच मानतो. कोल्हापूरच्या जनतेचा खरोखर सुभाष झालेला आहे. 105 कोटीचा निधी आला पण रस्त्याची बघितली अवस्था तर दुरावस्था झालेली आहे. कोल्हापूरच्या जनतेचा खरोखर सुभाष झाला म्हटलं तर काय चुकीचं होणार नाही. कोल्हापूरची चाळण झाली रस्त्याची. मग येणारा पैसा जातो कुठं कुठं मोडतो याचा शोध लावला पाहिजे. आणि हे पैसा जातो म्हणजेच कोल्हापूरचा सुभाष झाला आहे म्हटलं तर चुकीचं होणार नाही. रोज रिक्षा चालवत आहे. रिक्षा चालवत असताना बघितलं तर तुमचा रोज सुभाष आहे. सुभाष आमचा रोजचाच आहे. काय सांगा. कंबर मोडाची पाळी आली आहे. रोज औषध आणि याच्याशिवाय गोळी खाल्ल्याशिवाय आम्हाला रिक्षातच बसता येत नाही. त्याच्यावर काहीतरी उपाय शासनानं करावा किंवा कोल्हापूर महानगरपालिकेने याच्यावरची लक्ष घालावं. नमस्कार. नमस्कार. काय लिहिलंय. काय लिहिले. चंद्रावर खड्डे. ते आता चंद्रावर जे खड्डे आहेत का कोल्हापुरातले खड्डे आम्हाला असं वाटायला आम्ही चंद्रावर राहायला आलोय. खरोखर कोल्हापूरला आमच्या खुळं करून सुभाष केले. आता सुभाष आमचा शहाणा झालाय. आता सुभाष कपडे काढून उतरणार. आता इथून पुढे सुभाष होणार नाही. आणि लवकरात लवकर या प्रशासनानं महानगरपालिकेनं आणि महाराष्ट्र शासनानं आमचा सुभाष करणं बंद करावं. कोल्हापूर आता शहाणं झालंय. सुभाष राहिलेला नाही. सुभाष आता दांडकं काढल एवढंच मी सांगतो. आणि खड्डेमुक्त सुभाषला करून द्यायचं. बाकी काय माहीत नाही एवढंच मी बोलतो. तर सुभाषला प्रत्येक वेळेला पायतानानं मारलं जाते त्याचं काय. नाही ना आता सुभाष चांगला झालाय तर सुभाषनं कोल्हापुरी पायतान गणी खरेदी केले. 10 पायतान घेऊन महाराष्ट्र शासनाला आम्ही दाखवणार आहे. आणि कोल्हापूरचा सुभाष योग बंद झाला पाहिजे. नाहीतर आम्ही रस्त्यावर येणार. कोल्हापूर जनता आता सुभाष राहिलेला नाही. आणि सुभाष करण्याचा प्रयत्न या महाराष्ट्र शासनानं करू नये आणि महानगरपालिकेनं करू नये. खड्डेमुक्त कोल्हापूर झालंच पाहिजे. नाही सुभाष काय आम्ही दाखवणार कोल्हापूरवासी. नमस्कार. काय सांगाल. खरं तर सांगायला गेलं की कोल्हापूरचा नागरिकांचा प्रशासनाने सुभाष केलाच आहे. आता अनेक निधी आलेत कारण त्या निधीतून हा काम रस्त्याचे काम झालेच नाही. खरोखर सुभाष झाला आहे. आता गेले की नुसता पाऊस पडला की रस्ता धुवून झाला. आता तुमच्यासमोर रस्ता बाईचा पोता ते गोखलेकडे रस्ता केला आहे. त्यात तुम्ही जर बघितला की किती खड्डे पडलेत. हा उदाहरणार्थ एक महिन्याला बी रस्ता नाही. पाऊस पडल्यावर धुवून जातोय म्हणजे हा सुभाषच केला आहे. तो सांगायला इतकी की
म्हणजे आता येणाऱ्या आम्ही बंटीसाहेब काँग्रेसच्या पद्धतीनं आम्ही आंदोलन केलं आहे तरी स्वतः येणाऱ्या गणपतीला आम्ही सर्व आमच्या ह्या 4-5 विभागातले सर्व नगरसेवक आणि नागरिक मिळून आम्ही सर्व सार्वजनिक मंडळ आहे तिथे आम्ही स्वतः काँग्रेसची पदाधिकारी स्वतः आम्ही पॅचवर्क करून देणार आहे आमच्या काँग्रेसमार्फत. सुभाषबद्दल काय सांगा? सुभाषबद्दल म्हणजे सुभाष एक संकल्पना केकिनवीने अंमलात आणले हे चांगले अतिशय आहे तुमचं अभिनंदन करतो. परत हे सुभाष होणं म्हणजे हे चुकीचं आहे. प्रशासन हा सुभाष म्हणजे हा तुम्हालाही माहिती आहे सुभाष म्हणजे काय आहे. सुभाष होणे म्हणजे प्रशासन हा कोल्हापूर महापालिका हा सर्व नागरिकांना सुभाष करत आहे. सुभाष इथून पुढे सुभाष न करता ह्याने प्रामाणिकपणे काम करावं नाही तर त्यांना सुभाष या भाषेतच त्यांना समजण्यात येईल हे मी नागरिकांच्या आपल्या कोल्हापुरात भरपूर लहान मोठे खड्डे झाले आहेत. रस्त्यावरून जाताना जीव मुठीत घेऊन जायला लागते. रस्त्यावर जाताना कुणाची रस्त्यात गाडी गेली तर कुणाची कंबर मोडते, मणका मोडतो. त्यामुळे दवाखान्याचा खर्च भरपूर होतोय. त्यामुळे प्रशासनाने लवकर त्याच्या रस्ता खड्डा मुजून घ्यावेत एवढीच विनंती आहे माझी. रोज सुभाष होतोय त्याचं काय? रोज सुभाष हा होतोच. होतोय का नाही? होतोय की. नमस्कार. नमस्कार. काय सांगा? आज या काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही जे आजी माजी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी जे आंदोलन केले त्यामध्ये आमच्याबरोबर सर्वसामान्य जनताही भरडली जात्या आणि जनतेला सुद्धा खूप त्रास होतो आहे. आजच्या या आंदोलनानिमित्त जर महापालिकेने आणि सरकारने जर नाही दखल घेतली तर आम्ही तीव्र आंदोलन छेडू. सुभाष आजपर्यंत कधी बोलाय नाही, झोपून राहिला. आता तरी बोलणार काय? बोला की बोला. बोल की. मला काय वाटतंय? हां हे बोल रे. काय म्हणला? हा बोल. सुभाष आजपर्यंत कधी बोलला नाही, झोपून राहिला. आता काय बोलणार का? आवाज उठवणार काय? आत्ता इथून पुढे आवाज उठवणार हां. पूर्ण आवाज उठवणार. काय सांगाल? काय सांगणार? हां. कोल्हापूरचा सुभाष हे करणं थांबावं. कोल्हापूर प्रशासनाला, महानगरपालिका, महाराष्ट्र शासनाला एवढीच विनंती आहे की कोल्हापूरचा नाद करू नका. आम्ही कोल्हापुरी इतका तुम्हाला खरोखर दाखवणार. कोल्हापूरचा सुभाष हा शाना झालेला आहे तरी एवढी त्याची दक्षता घ्यावी एवढी मी विनंती करतो. नमस्कार हो मामा. ठीक आहे बोल की. अपघात आहे. आता तुम्ही सर बघितलं की गेल्या 1-2 महिन्यापूर्वी आता 4 मयत झाले. त्यामध्ये आमच्या दौलत भागातले 2 कार्यकर्ते म्हणजे होते, यंग युवक होते. हा खड्ड्याच्यामुळे अपघात झाला. तसेच गेल्या 1-1.5 वर्षामुळे त्याच्या आधी ही 2 वर्षापूर्वी एक मुलगी मयत झाली किरणखाली सापडून. ही निवळ रस्त्याच्या हलगर्जी पुन्हा हा महापालिका प्रशासनामुळे ही मयत पडलेली पोरगी आहे. तसं मी ह्याच्या आधी बी महापालिकेला लेटर देऊन, आयुक्त साहेबांना लेटर देऊन ही पुढे काही दखलच घेतली नाही. ह्याच्या आधी आंदोलन केलेलं आहे आम्ही. कोल्हापूरला प्रचंड निधी आला म्हणतात. पॅचवरचे 25 कोटी, 105 कोटीचा निधी आला म्हणतात. आणि मग पैसा गेला कुठं? पण नक्कीच कोल्हापूरचा सुभाष झाला आहे आणि हा सुभाष जागा व्हायसाठी काँग्रेसच्या वतीनं आदरणीय बंटी पाटलांच्या नेतृत्वाखाली, आदरणीय ऋतुराजदादा पाटलांच्या नेतृत्वाखाली, जयसीताई जाधवांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आंदोलन एकाच वेळा 81 प्रभागात आंदोलन करावलं. कोल्हापूरचा सुभाष जागा व्हावा याच्या पाठीमध्ये ही संकल्पना आहे आणि या संकल्पनेतून लोकांना कळायला पाहिजे की बाबा काय चालू आहे कोल्हापुरात. दोन्ही काँग्रेसचे आमदार असताना निधी जातो कुठं. त्यामुळे या सरकारला जाग येण्याची, प्रशासकाला कोल्हापूरमध्ये प्रशासकाला जाग येण्यासाठी हे आंदोलन उभारलं आहे. कोल्हापूरचा सुभाष होऊ नये यासाठी आंदोलन आहे. काय वाटतंय? सुभाष झालाय का? सुभाष 100% झाला आहे. 105 कोटी आलेत असं सांगून कोल्हापूरच्या सर्व जनतेचा सुभाष केलेला आहे या प्रशासनानं व या सरकारनं. नमस्कार. सुभाष आता शासनानं जे 100 कोटी प्रत्येक वेळेस आश्वासनं जी दिलीत त्याच्या पाठोपाठ जे आश्वासनं देऊन सुभाष असंतोष लोकांच्यात निर्माण झालेला आहे. कारण खड्डेमुक्त शहर, आज खड्ड्यात जर गाडी जर कुठलीही गाडी जर चालवायची म्हटलं तर अगदी आपला जीव मुठ्ठी धरून चालावं लागतं आहे. त्याच्यासाठी हा पहिल्यांदा जो सुभाष जो व्हावा पाहिजे ते आपल्या कोल्हापूर शहरात खड्डेमुक्त शहर झालं पाहिजे. कारण या लोकांचा जीव धोक्यात जो आहे तो अगदी पूर्णपणे बाबा त्यांनी निश्वास सोडला पाहिजे की बाबा अगदी जर खड्डेमुक्त झाल्यानंतर ज्या वेळेत आपली वाहनं वगैरे व्यवस्थित चालवता येतील एवढीच आमची ह्या सरकारकडे अपेक्षा आहे आणि ते मुक्त करून द्यावेत असा आमची अपेक्षा. ह्या वॉर्डमध्ये कोल्हापूर वॉर्डमध्ये 81 प्रभाग आहेत. या 81 प्रभागातमध्ये प्रत्येक जाईल तिकडे खड्डे, आपले मणके जातात, आपली पाड जातात. ह्यामुळे सरकारला एक विनंती आहे की यांनी लवकरात लवकर हे आपलं खड्डे हे मुक्त झालीच पाहिजे आणि हा सुभाष हा लवकरच हे संपवला पाहिजे. सुभाष हा झालेला आहे. आज प्रशासनानं जागोजागी डिजिटल लावलेले आहेत. 100 कोटी रस्त्याला, 100 कोटी महालक्ष्मीला. पण या सर्व निधीचं कागदावरतीच आहे. सध्या जर आपण कोल्हापूर शहरामध्ये फिरायला गेलो तर सर्वत्र खड्डे, पाणी, त्या खड्ड्यामध्ये पाणी झालेलं आहे.
काही वयस्कर लोक त्या खड्ड्यामध्ये पडले जातात, सायकलून जाताना, गाडीतून जाताना. असे काही धोकादायक जे खड्डे आहेत किंवा कोल्हापूरमध्ये ज्या ज्या ठिकाणी खड्डे झालेले आहेत त्या ठिकाणी कागदावरच निधी आहे, निधीचा काही वापर होत नाही. त्या प्रशासनाला जाग येत नाही की बाबा या निधीचा चांगला उपयोग करून कोल्हापूरचा एक विकास व्हावा, असं कुठेही या प्रशासनाला वाटत नाही. या नेते मंडळाला ज्यावेळेस मुख्यमंत्री येणार असं, उपमुख्यमंत्री येणार असलं, त्यांचे डिजिटल लावले जातात, त्याच्यावरचे निधी किती दिला हा फक्त उल्लेख असतो, पण त्या निधीचा आमच्या इथं कोल्हापुरात खरोखर सुभाष केलेला आहे. सुभाष या नावाने आपला पुढचा डिजिटल येणार आहे, तो त्यांच्या विरोधात येणार आहे, प्रशासनाच्या विरोधात, की आमचा सुभाष केला आहे म्हणून असा इथून पुढच्या किती दिवस गप असणार? सुभाष हा आता उद्रेक होणारच आहे. गणपतीच्या आगमनापूर्वी जर हे कोल्हापूर शहर खड्डेमुक्त नाही झालं तर खरोखर हा कोल्हापूर हे तुम्हाला सुभाष करून दाखवणार आहे. प्रत्येक मंत्री काय वाटते, सुभाष हातात घेणार का पायतान? हो घेणार, 100% सुभाष हातात पायतान घेणार. हो कोल्हापूरची जनता दाखवून देणार, कोल्हापूरचा हा विकास व्हायलाच पाहिजे. काय वाटते? काय सगळी वाट लागल्या, काय बोलायचं. डबरं 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 कर्नाटक मोडायला लागलं सगळ्या म्हाताऱ्या लोकांचं. काय सुख नाही आहे कोल्हापुरात. काय आमचं कोल्हापूर होतं आणि काय वाट लागली. आरा एकच आमचं कोल्हापुरात. खड्डेमुक्त झालाय सुभाष, सगळ्यांचं सगळी म्हणाले सुभाष झाला. बरोबर आहे. 105 कोटी आणून हा सुभाषच नुसता हा कोल्हापूरचा दाखवलेला आहे त्यांनी, प्रशासकांनी. हा सुभाष झालेला आहे, त्यांना किंमत मोजायला लागणार ह्या कोल्हापूर शहरातमध्ये आणि या प्रशासकाला. आणि सुभाष झालेला आहे 100% जनतेच्या लक्षात आलेला आहे आणि गणरायात त्यांना दाखवणार आहे. अशा पद्धतीनं ह्या कोल्हापूरची चाळण झालेली आहे खड्ड्याची. हे खड्ड्यामुक्त झालेच पाहिजेत, नाहीतर त्याला नेते मंडळी त्या पद्धतीनं त्यांचा कसा सुभाष झाला हे दाखवून देण्यासाठी जनतेला. सुभाष झालाय का? सप्पई सुभाष झाला आहे, सप्पई गंडवलेला आहे यांनी. 100 कोटी नुसते बोर्ड लावले आहेत, काहीही काम झालेलं नाही. सप्पई कोल्हापुरांचा सुभाष झाला, सप्पई गंडवलेला आहे. पण येत्या ज्या आता निवडणूक आहेत यात कोल्हापूरकर त्यांचा सुभाष करणार आणि त्यांना जागा त्यांची दाखवणार. कोल्हापुरातले जे काही प्रश्न आहेत ही आपली नवीन संकल्पना कोल्हापूरचा सुभाष या माध्यमातून आपण आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे. KK न्यूज चॅनेलच्या माध्यमातून सुरू असलेला आपला हा उपक्रम आपल्याला नेमका कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तुर्तास तरी या व्हिडिओ मी इथं थांबतो. KK न्यूज चॅनेलसाठी कॅमेरामन वैभव पाटील समी अभिजित, धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.